हॅलो नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मेन मुद्द्याला हात घालण्याच्या आधी आजची तारीख सांगतो. आज आहे 14 जानेवारी. 2 दिवस आहेत हायकोर्टचे फॉर्म भरण्यासाठी 16 जानेवारीपर्यंत. तर जे विद्यार्थी आता कोणी शिल्लक राहिलंच नसेल, तसं पण जे विद्यार्थी शिल्लक असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट सगळ्या पोरांनी करायचं आहे, ते म्हणजे स्वतःचं ॲप्लिकेशन लेटर डाउनलोड करून प्रिंट करून ठेवा. त्याचा बॅकअप 2 ते 3 ठिकाणी घ्या, कारण DVमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लेटर तुमचं लागणार आहे. तिथं जाऊन उगाच विनाकारण नाही काढलं, नाही केलं, अशा गोष्टी होऊ नयेत. तर महत्त्वाची सूचना, पहिल्यांदाच 2 दिवस आहेत. ज्याने ॲप्लिकेशन लेटर डाउनलोड नसेल केलं, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून ठेवायचं आहे. चला मेन मुद्द्याला येतो. मुंबई हायकोर्ट भरती 2025 शॉर्टलिस्ट लागेल का? हा याच पॉईंटवरचा माझा दुसरा व्हिडिओ आहे. ओके, याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकला होता आणि आता परत सेम पॉईंटवर व्हिडिओ टाकतोय. कारण ना, मी बऱ्याच वेळेस रँडम विद्यार्थ्यांना काही एक प्रश्न विचारताना पाहत असतो की किती फॉर्म नीट भरा, काही करा, शॉर्टलिस्ट लावते हायकोर्ट आणि शॉर्टलिस्ट लावलं की आपण बाहेर पडतो, असं होतं तसं होतं, जर हे नाही केलं तर तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार नाही. अशा टाईपचे जे जे काही विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न आहेत, हे कायम येत असतात. मी तुम्हाला एका शब्दात आन्सर देतो. बॉम्बे हायकोर्टच्या ज्या काही परीक्षा या 2200 जागांच्या होणार आहेत, याची शॉर्टलिस्ट लागेल का? तर सोप्या भाषेत लागणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची संधी भेटणार. तुम्ही फॉर्ममध्ये चुका केल्या असल्या तरी सुद्धा. पॉइंट माझा कळतोय का सगळ्यांना? जर तुम्ही ह्या फॉर्ममध्ये ही चूक केली तर तुमची शॉर्टलिस्ट नाव होणार नाही, असं तुम्हाला जर तुमचा मित्र सांगत असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरताना डायरेक्ट फीस जी आहे ती ₹1000 फीस भरलेली आहे. याच्या आधी हायकोर्ट जे होतं ते माणसाप्रमाणे फीस घ्यायचं, ₹100 फीस घ्यायचं आणि त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट लावायचं. त्याच्यामध्ये भरपूर पोरांची नावं जायचे, ₹100 फीस होती तेव्हा. पण 2025 मध्ये हायकोर्टची परीक्षा झाली. त्या परीक्षेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा, जाहिरातीमध्ये सुद्धा मेन्शन केलं होतं शॉर्टलिस्ट लागणार. आणि आज यावेळेसच्या जाहिरातीमध्ये पण मेन्शन केलेलं आहे शॉर्टलिस्ट केले जाईल. असं जरी जाहिरातीत मेन्शन केलं असलं तरी सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला जाहिरातीत मेन्शन केलेलं आहे शॉर्टलिस्ट लागेल, तरी सुद्धा सांगतो शॉर्टलिस्ट लागणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर देण्याची संधी भेटेल. पॉईंट क्लिअर झाला का सर्वांना? ओके, म्हणजे जो प्रश्न तुमच्या डोक्यात खवळतोय नुसता की माझं हे चुकलंय, माझं ते चुकलंय किंवा असं झालंय तसं झालंय, त्या सगळ्यांचे शेवट डीवीच्या वेळेसच त्यांना प्रॉब्लेम येणार आहेत. जर चुकलं असेल, मोठं मेजर मिस्टेक असेल तर. ओके, त्याच्याशिवाय तुम्हाला पेपरमध्ये काही मिस्टेक येणार नाही. आणि प्रत्येक जो पोरगा फॉर्म भरतोय तो जवळपास ₹1000 फीस भरतोय. त्यामुळं ₹1000 फीस भरल्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला परीक्षा देण्याची संधी भेटणार आहे. त्यामुळं शॉर्टलिस्ट लागणार का? तर याचं उत्तर आहे नो, लागणार नाही. पॉईंट कळला सगळ्यांना? डन. आता महत्वाची गोष्ट, या परीक्षा साधारणतः मार्च एप्रिलमध्ये होऊ शकतात. आपण सगळेजण तयारी जोरदार करत आहोत. माझ्यासोबत तुम्ही हायकोर्टाची तयारी जोरदार करू शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत होतं की सर हायकोर्टच्या बॅचवरती 2-3 दिवसासाठी ऑफर आणा, तर ती ऑफर मी आणलेली आहे. या ऑफरमध्ये केवळ 1099 मध्ये हा कोड वापरायचा आहे, पवन15. ओके, ॲप्लिकेशन डाउनलोड किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणी येत असेल तर टेलिग्रामला जा, सरळ टेलिग्रामला जा, तिथून ही बॅच तुम्हाला भेटेल. ही हायकोर्ट क्लर्कची बॅच आहे आणि ही हायकोर्ट शिपाईची बॅच आहे. शिपाई पदासाठीची फीस ही अगदी कमी आहे, 399. ह्याच्यामध्ये भरमसाठ टेस्ट सिरीज तुम्हाला मी अवेलेबल करून देत आहे. त्या टेस्ट सिरीज सोडवायचं, लाईव्ह लेक्चर करायचं, रेकॉर्ड करायचं अनलिमिटेड टाईमसाठी, आणि तुम्ही ह्या बॅचेस म्हणजे याच्यातून तुमची तयारी होऊ शकते. शिपाईची फीस कमी आहे, त्यामुळे शिपाईला काही अडचण येणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठे अवेलेबल होतील? या टेलिग्रामला लिंक तुम्हाला भेटून जाईल. डन आहे. चला, ह्या टेलिग्राम MPSC बाय पवन देशपांडे जॉईन करा. तिथून तुम्हाला बॅचेसच्या लिंक वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील. आणि एक विशेष गोष्ट, क्लर्कची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुक स्टॉलवर हे पुस्तक अवेलेबल झालेलं आहे. ऑनलाईन मागवू शकता. टेलिग्रामला या ऑनलाईनची लिंक पण आहे. थोडंसं स्क्रोल करायचं, तुम्हाला याचं ऑनलाईन कसं मागवायचं हे पण कळून जाईल. म्हणजे जवळपास फक्त 130-140 रुपयाला हे तुम्हाला पुस्तक अवेलेबल होत आहे. तर बिंदास जा दुकानामध्ये, तिथं जाऊन सुद्धा हे पुस्तक घेऊ शकतात. 10 पैकी 10 मार्क मिळण्यासाठी क्लर्कला हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असणार आहे. डन आहे. चलो, तर सगळी गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर परत एकदा सगळ्यांना मी सांगतोय, शॉर्टलिस्ट ना शिपाईची लागणार आहे, ना क्लर्कची लागणार आहे, ना स्टेनोची लागणार आहे, ना ड्रायव्हरची लागणार आहे. कोणतीही शॉर्टलिस्ट लागणार नाहीये, जरी त्यांनी जाहिरातीत मेन्शन केलं असलं तरी सुद्धा. ओके, त्यामुळं पोरांनो परफेक्टली तयारी करा आणि छान पद्धतीनं सिलेक्शन आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. ओके, चलो, अजून जर काही डोक्यात आला हा शॉर्टलिस्टचा विषय, ज्याच्या डोक्यात येईल त्या विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करून टाका, म्हणजे त्यांना पण शांत डोक्यानं आपापला अभ्यास करत बसेल. ओके, चलो, काही जर अजून डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये टाका.
त्याच्यावर आपण परत एकदा नेक्स्ट सेशनमध्ये माहिती घेणार आहोत. ओके, चलो, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.